खोडवा ऊसाचे उत्पादन कमी होण्यामागील मुख्य कारणं कोणती? पाचट जाळणे, आंतरमशागत करून बगल मारणे, जुना जारवा तोडणे, पाचट जाळल्यानंतर भरपूर पाणी देणे, खड छाटणी न करणे, रासायनिक खताच्या मात्रा उशिरा देणे आणि त्या फेकून टाकणे, पाट पाणी दिल्यामुळं जमिनीतील क्षाराचं प्रमाण वाढतं. ही सगळी मुख्य कारणं आहेत खोडवा ऊसाचं उत्पादन कमी होण्यामागील. मग शेतकरी मित्रांनो, खोडवा ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? एक, पाचट जाळायचं नाही. बोधावरील सगळं पाचट सरकून घ्यायचं आणि पट्ट्यामध्ये दाबून घ्यायचं. बुडक्याची खड छाटणी करून घ्यायची, म्हणजे जेणेकरून सगळी बुडकी छाटून घ्यायची. आणि ड्रीप इरिगेशन ओढून घ्यायचं, तेही कोठारी ड्रीप इरिगेशनचा वापर करायचा. मोकळं पाणी न देता थेंबा थेंबाने कोठारी ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून पाणी द्यायचं. आंतरमशागत करायची नाही, जुना जारवा तोडायचा नाही, बगल मारणे ही पद्धत पूर्णपणे बंद करायची. जर ज्या शेतकऱ्याकडे स्प्रिंकलर सिस्टीम आहे तर त्यांनी स्प्रिंकलर वापरायचा. स्प्रिंकलर चालू करून पाचट ओलं करून घ्यायचं. मोकळं पाणी अजिबात द्यायचं नाही. पाचट कुजवण्यासाठी डिकम्पोजिंग कल्चरचा वापर करायचा आणि 1 एकरासाठी सिंगल सुपर फॉस्फेटची 3 पोती आणि युरियाचं 1 पोतं असं ओल्या पाचटावरती पसरून टाकायचं. अशा पद्धतीने आपण खोडव्याचं व्यवस्थापन केलं तर लागवडीच्या बरोबरीने किंवा लागवडीपेक्षा जास्त खोडव्याचं उत्पादन यायला काहीच हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, आणखीन काही प्रश्न असतील, अडीअडचणी असतील आणि खोडवा व्यवस्थापनाबद्दल शंका असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल आणि खोडव्याचं उत्पादन कसं वाढवायचं ह्याच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.